पुन्हा एकदा तुझ्या समोर आलो आहे, कारण तुझ्या भाग्याचा बंद दरवाजा आता कायमचा उघडण्याची वेळ आली आहे. माझ्या ज्या लेकरांनी माझा पहिला दृष्टांत अनुभवला त्यांच्या आयुष्यात बदलाची पहाट सुरू झाली आहे. पण ज्यांनी ती पहिली वाणी अजूनही ऐकली नसेल त्यांनी ती पुन्हा एकदा नीट समजून घ्यावी, कारण त्या पहिल्या खुणेशिवाय या दुसऱ्या महासंकेताचा अर्थ तुला कधीच उमजणार नाही. आता शांत चित्ताने, स्थिर मनाने आणि एकाग्र चित्ताने ऐक. हा दुसरा संकेत तुझ्या कर्माची फळं आणि तुझ्या अढळ श्रद्धेची खरी पावती आहे. तुझ्या आयुष्यात सध्या एक मोठी उलथापालथ घडत असेल. जेव्हा तुझ्या आयुष्यातून तुला अत्यंत प्रिय असलेली एखादी वस्तू किंवा व्यक्ती अचानक दूर जाते, तेव्हा तुझा जीव कासावीस होतो आणि तुला वाटते की सर्व काही संपले आहे. तू विचार करतोस की स्वामी, हे माझ्यासोबतच का झाले? तेव्हा तू पूर्णपणे खचून जातोस. रात्री उशिरापर्यंत डोळ्यांत पाणी आणून तू मला अगतिक होऊन जाब विचारतोस. पण लक्षात ठेव बाळा, तुझ्या आयुष्यात अशक्यही शक्य करण्याची ताकद फक्त माझ्यात आहे. त्या कठीण वेळी तुला कोणाकडूनही अपेक्षा नसताना आयुष्याची एक नवीन आणि तेजस्वी वाट मिळते. ती जुनी गोष्ट तुझ्यापासून दूर जाणे हा माझा तुला स्पष्ट संकेत असतो. मी तुझ्या आयुष्यातील प्रगती थांबवणारा नकारात्मक कचरा साफ करत आहे, कारण मला तुझ्या रिकामा झालेल्या झोळीत काहीतरी खूप मोठं आणि अमूल्य दान टाकायचं आहे. तुझ्या प्रारब्धात जे सुख मी लिहिलं आहे ते मिळवण्यासाठी ही जुनी ओझी उतरवणं गरजेचं होतं. जसं जुनं पान गळल्याशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही, तसंच हे सृष्टीचं चक्र आहे. हा माझा दुसरा संकेत आहे की बाळा, जे गेलं त्याचं मुळीच दुःख करू नकोस, कारण मी तुला त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ, सुंदर आणि महान देणार आहे. तुझ्या संयमाची आणि तुझ्या सहनशक्तीची सीमा आता संपली आहे, हे मला ठाऊक आहे. म्हणूनच हा दुसरा संकेत देऊन मी तुला सावरण्यासाठी आलो आहे. जर तुझ्यासोबत सध्या असं काही अनपेक्षित घडत असेल तर समजून घे, तुझे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. तुझ्या आयुष्यात आता सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहे. मी तुझा हात आता इतका घट्ट धरला आहे की तुला यशाच्या शिखरावर नेल्याशिवाय मी थांबणार नाही. तुझ्या संयमाचं, तुझ्या कष्टाचं आणि तुझ्या निस्वार्थी भक्तीचं फळ मिळण्याची घटिका आता समीप आली आहे. हा दुसरा संकेत तुझ्या संपूर्ण आयुष्यात एक मोठी आणि कायमस्वरूपी क्रांती घडवून आणेल. तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन प्रकाशाची एक नवी किरण आता दिसेल. पण बाळा, हे तर फक्त प्रवेशद्वार आहे. खरी लीला तर अजून बाकी आहे. खरी सिद्धी आणि तुझा अंतिम विजय तर माझ्या तिसऱ्या आणि शेवटच्या संकेतात दडलेला आहे. तो तिसरा संकेत म्हणजे तुझ्या सर्व संकटांचा अंत आणि साक्षात माझे अलौकिक दर्शन असेल. तो संकेत इतका शक्तिशाली आणि गुप्त आहे की तो केवळ माझ्या खास भक्तांसाठीच मी राखून ठेवला आहे, ज्यांनी स्वतःला माझ्या चरणी पूर्णपणे समर्पित केलं आहे आणि जे माझ्या या विशेष कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांनाच तो अंतिम मार्ग आणि गुपित आता लवकरच प्राप्त होईल. तो शेवटचा संकेत म्हणजे तुझ्या जीवनाचं सार्थक करणारा तो सुवर्ण क्षण असेल. तो अंतिम संकेत मात्र चुकूनही चुकू नकोस, कारण तो तुझ्या नशिबाची रेखा बदलून टाकेल. कारण तो केवळ माझ्या खास आणि प्रेमळ सदस्यांसाठीच मी प्रकट करणार आहे. तुझ्या मनात असलेले सर्व प्रश्न आणि शंका आता संपणार आहेत. आता तुझा विश्वास अढळ कर आणि माझ्यावर सर्व भार सोडून देऊन अत्यंत आनंदाने मोठ्याने म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.